हॅलो मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? छान असा मी पण छानच आहे. तर 2 दिवस झाले माझा ब्लॉग काही आलेला नाही आणि ब्लॉग याच्यामुळं आला नाही कारण की माझी जरा तब्येत खराब होती. मी दवाखान्यात जाऊन आली. तर सकाळी मी 2 सलाईन लावल्या. तर आता जरा मला बरं वाटते. तर आज संध्याकाळी मी थोडीशी बाहेर जायचं आहे. मला माझ्या पोराचा बड्डे आहे उद्या. तर मला थोडंसं सामान घ्यायचं आहे. तर माझ्या या छोट्या बाबूचा बड्डे आहे. हा उद्या 1 वर्षाचा पूर्ण होणार आहे. याचा वाढदिवसाची तारीख सांगते मी तुम्हाला. 7 मार्च 2025 याचा जन्म झालेला आहे. याचा जन्म मुलुंडमध्ये झालेला आहे. तर माझा वाढदिवस आहे. आणि याचा जन्म झाला होता त्यावेळेस याची तब्येत खूप खराब होती. हा ICU मध्ये होता. तर हा ICU मध्ये असल्यामुळे तर आम्ही 15 दिवस दवाखान्यातच गेलेले माझे दिवस. आता याचा बड्डे उद्या सेलिब्रेट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही ब्लॉग पण बघा मी कसा बड्डे सेलिब्रेट करते आणि कसं बनवते. तर तसा छोटाच बनवणार आहे. काही लय मोठा मी बड्डे सेलिब्रेट नाही करणार आहे. आणि एक गोष्ट की त्याला आता ना बारीक बारीक 2 दात पण आलेले. दात दाखव. ई कर ई कर ई कर ई ई ई कर ई ई ई ई ई ई जीप पकडतो तो, त्याची जीप पकडतो. तर मग आता बड्डे बी सेलिब्रेट उद्या करणार. तर त्याच्यामध्ये सामान आणायला गेली मी. तर तुम्हाला हॅलो मित्रांनो, तर माझ्या मुलाचा बड्डे आहे उद्या. तर त्याच्यासाठी एक शेर. चांद को चांदनी मुबारक, फूलों को खुशबू मुबारक, मेरे बेटे को जन्मदिन मुबारक. तर मग आता आम्ही बड्डेचं सामान आणायला उद्या जाणार आहोत. बड्डेचं सामान आणायला. आज मी मिसळपाव बनवला आणि वडा उसळ बनवली. थांबा दाखवते तुम्हाला. दाखवते कशी बनवली. तर वडे बनवायचे बाकी आहेत अजून. मी मिसळ बनवली. उसळ बनवली. हे बघा, हे मी बेसन ठेवलेलं आहे आणि हे मी उसळ बनवली. म्हणजे मिसळ काय ते तर ते बनवलं. आणि ही इथं बटाट्याची चटणी बनवलेली आहे. आता तर शॉपिंग करायला आम्ही उद्या जाणार आहोत. बड्डेची शॉपिंग आम्ही उद्या करणार आहोत. बड्डेच्याच दिवशी आज आम्ही हेच बनवलं. उद्या जाणार आहोत आम्ही शॉपिंग करायला. तर उद्या तुम्ही माझ्या मुलाचा ब्लॉग उद्या येणार आहे बड्डेचा. तो तुम्ही उद्या बघा. बाय.